चला नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, मी गणित गुरु शांताराम आहिरे, गणित गुरु अंकगणित आणि बुद्धिमत्ता या पुस्तकाचा लेखक आहे। मी स्वतः शिक्षक पात्रता परीक्षा, दोन्ही शिक्षक पात्रता परीक्षा गणित विज्ञान घेऊन आणि पहिला पेपर घेऊन मी स्वतः देखील एक देऊन पाहिले आपण पास होतो का, आणि त्याच्यामध्ये एक उत्तमरित्या पास झालेलो आहे। महाराष्ट्रातल्या टॉप विद्यार्थ्यांमध्ये माझं कदाचित मेरिट असेल। त्यानंतर आता जी शिक्षक अभियोग्यता झाली, या शिक्षक अभियोग्यतेची मी एक बॅच देखील घेतली होती। संपूर्ण अभ्यासक्रम मी महाराष्ट्रात एकमेव शिक्षक असेल की मी संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला होता आणि त्याचे सराव देखील 5-6 पेपर देखील दिले होते। एवढंच काय, शिक्षक अभियोग्यता परीक्षा काय होती, कशी असते याच्यासाठी मी स्वतः देखील अभियोग्यतेचा पेपर दिलेला आहे। मी आपल्या नाशिक जिल्हा परिषदेमध्ये जवळपास आता 20 वर्षाहून अधिक माझी सेवा देखील झालेली आहे। तर शिक्षक बंधू भगिनींनो, हे प्रायव्हेट का वेग का MPSC UPSC सरळ सेवा किंवा सरळ याचे तुमचे नोकर भरतीचे क्लास घेत असताना महाराष्ट्रातून संपूर्ण राज्यातून एक मुलींमधून प्रथम येणारी एक विद्यार्थिनी माझ्याकडे मी तिला शिकवलेला आहे। म्हणजे राज्यातून पहिला डेप्युटी कलेक्टर, पहिला PSI, जवळपास आतापर्यंत 100हून अधिक विद्यार्थी, नवोदय, सातारा सैनिक स्कूल, स्कॉलरशिपला मेरिट होल्डर, अशा अनेक ठिकाणी काढण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे। माझे अनेक विद्यार्थी 1000हून अधिक विद्यार्थी जवळपास शिक्षक म्हणून आज कार्यरत आहेत। तर आज आपण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, तर आज आपल्याला केंद्रप्रमुख भरती, पदोन्नती व विभागीय स्पर्धा परीक्षा हे आज आलेलं आहे। आणि केंद्रप्रमुख पदभरती ही कशी होणार आहे, त्याचा अभ्यासक्रम काय राहणार आहे, त्याच्यासाठी स्वतः शिक्षक असणं, शिक्षक अभियोग्यता दिलेलं असणं, शिक्षक पात्रता परीक्षा पास असणं किंवा प्रचंड आपल्या क्षेत्रामध्ये अनुभव असलेला एक शिक्षक म्हणून मी तुम्हाला याच्या संदर्भात सगळी माहिती, यथोचित माहिती देणार आहे। तर पूर्णपणे काळजीपूर्वक सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझा गणित गुरु हा यूट्यूब चॅनल जवळपास 1,77,78,000 सबस्क्रायबर झालेले आहेत। मला सिल्वर प्ले बटन देखील आलेला आहे। त्याच्यानंतर मी गणित गुरु नावाचं माझं ॲप देखील आहे। तर मी त्या गणित गुरु ॲपवरती या केंद्रप्रमुख भरतीची, पदभरतीची एक बॅच देखील लॉन्च करणार आहे। ते तुम्हाला सर्वांसाठी त्याची जी लिंक आहे, त्याची लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल, किंवा तुम्हाला गणित गुरु हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये केंद्रप्रमुख भरती ही जी बॅच आहे, ही बॅच मी तयार करणार आहे। तर ती बॅच तुम्ही त्याच्यामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जे तज्ज्ञ नामवंत आहेत, किंवा मी स्वतःच मानसशास्त्र शिकवलं, किंवा अभियोग्यता सगळं बुद्धिमत्ता स्वतःच माझं पुस्तक आहे, किंवा अभियोग्यतेचं सगळं दिले, त्याच्यामुळे मी स्वतः देखील त्याच्यामध्ये शिकवणार आहे आणि तुमच्याकडून सगळा अभ्यासक्रम अल्पावधीमध्ये कंप्लीट करून घेणार आहे। त्याचे सराव पेपर देखील कंप्लीट करून घेणार आहे। तर तुम्हाला एक गॅरंटी देतो की तुम्ही 100% हे केंद्रप्रमुख पदभरतीमध्ये यशस्वी व्हाल। तर बघा, पदोन्नती आणि विभागीय स्पर्धा परीक्षा, स्वरूप, अभ्यासक्रम, अर्हता, अटी आणि नियम। आता पदोन्नती म्हणजे काय, जे आपले जे शिक्षक आहेत, शिक्षक बांधव आहेत, या शिक्षक बांधवांमधून जे शिक्षक पदवीधर झालेले आहेत, पदवीधर म्हणजे काय, जे ग्रॅज्युएट झालेले आहेत। आता आम्ही ग्रॅज्युएट आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, BEd आहोत, परंतु आम्हाला त्याची वेतन श्रेणी मिळाली नाही, किंवा आम्ही पदवीधर शिक्षक म्हणून काम करत नाही, आम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो। ओके, तर जे पदवीधर शिक्षक म्हणून काम करतायत सध्या, प्रशिक्षित पदवीधर, त्या प्रशिक्षित पदवीधरांमधून, प्रशिक्षित पदवीधर म्हणजेच काय, ज्यांना वेतन श्रेणी मिळालेली आहे, त्याच्यामध्ये कसं 100%, आता 100 जर समजा पदवीधर शिक्षक भरले तर त्याच्यामध्ये फक्त 1/3 म्हणजे फक्त 33 शिक्षकांनाच त्यांना पदवीधर वेतन श्रेणी मिळते। मग त्यांना म्हणायचं प्रशिक्षित पदवीधर, त्यामानी त्यांच्यामधून ही पदोन्नती होणार आहे, त्यांच्यामधून ही पदोन्नती होणार आहे। लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये जर 10,000 शिक्षक असतील, 10,000 पदवीधर शिक्षक म्हणजे ग्रॅज्युएशन झालेले आणि त्यांना शासनाने मान्यता दिलेली, तुम्ही ग्रॅज्युएट शिक्षक म्हणून काम करा, म्हणजे 5वी ते 8वीसाठी किंवा 6वी ते 8वीसाठी, ओके, 6वी ते 8वीसाठी तुम्ही काम करा। परंतु त्या 10,000 शिक्षकांमध्ये फक्त 1/3 शिक्षकांना, म्हणजे 1/3, म्हणजे 3,333 शिक्षकांनाच फक्त काय दिलेली असेल, ती वेतन श्रेणी दिली असेल, आणि त्या शिक्षकांमधूनच ही पदोन्नती होणार आहे। ओके, ही पदोन्नती त्या शिक्षकांमधून होणार आहे। आणि दुसरी जी विभागीय स्पर्धा परीक्षा आहे, विभागीय स्पर्धा परीक्षा अगोदर काय होतं, 3 टप्पे केले होते। एक सरळ सेवा होती,
विभागीय होती आणि पदोन्नती होती. आता सरळ सेवा काढून टाकली, म्हणजे बाहेरच्या शिक्षकांना किंवा बाहेरच्या ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटवाल्यांना ती परीक्षा द्यायची, असं तर आता तसं करता येणार नाही. डायरेक्ट 50% आपल्या शिक्षकांमधून जे पदवीधर आहेत, ग्रॅज्युएट आहेत, प्रशिक्षित पदवीधर आहेत, तर त्यांच्यामधून आता त्यांना ही परीक्षा देता येईल. ही परीक्षा कोणाला देता येईल? ही परीक्षा आम्हाला सुद्धा देता येणार नाही. प्राथमिक शिक्षकांना ही परीक्षा देता येणार नाही. जे प्रशिक्षित पदवीधर आहेत त्यांनाच ही परीक्षा देता येईल. बघ आता याचं स्वरूप काय, अभ्यासक्रम काय, अर्हता काय. आता याच्या संदर्भात आपण एक थोडीशी माहिती बघूया. याच्यात सगळं आपण डिटेलमध्ये बघूया. तर बघा याच्यामध्ये एक चाचणी होणार आहे, म्हणजे परीक्षा होणार आहे. जशी आपली शिक्षक अभियोग्यता परीक्षा झाली 200 मार्कांची, 200 प्रश्न होते आणि फक्त 2 तासाचा वेळ होता. इथं सुद्धा तुम्हाला 200 प्रश्न आहेत आणि 2च तासाचा वेळ आहे. मी स्वतः त्या कॉम्प्युटरवर बसून ती परीक्षा दिली. आता किती मार्क्स येतात ते मला लवकरच कळेल. चांगले मार्क्स येतील असो, पण 2 तासामध्ये बुद्धिमत्तेचे तुम्हाला 100 प्रश्न, बुद्धिमत्तेचे आता 100 प्रश्न सोडवायचे आहेत. तिथं तर जवळपास 100, 150, 125च्या पुढे बुद्धिमत्तेचे प्रश्न होते. शिक्षक आता नवीन जेव्हा शिक्षक भरती होणार आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यासाठी खूप वेळ जायचा. तर काय काय होतं मला सगळं माहिती आहे, ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. ओके, चला. केंद्रप्रमुख भरती संदर्भात 1 डिसेंबर 2022 रोजी जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय बघा, हा अधिक्रमित करण्यात आलेला आहे. आता केंद्रप्रमुखांची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदं, आता बघा, महाराष्ट्रामध्ये केंद्रप्रमुख नावाचे पद अगदी नावाला अशा औषधापुरतं उरलेले आहेत. म्हणजे केंद्रप्रमुख पदच नाहीत, आमचेच प्राथमिक शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक त्यांच्याकडे चार्ज दिलेला असतो. म्हणजे जवळपास सेवा बघा, अनेक सेवानिवृत्त होऊन गेले, काहींनी आता राजीनामा, काही बडतर्फ असे काही केंद्रप्रमुख असतील, तर त्यांच्या ज्या रिक्त होणाऱ्या जागा आहेत त्या जसजशा रिक्त होतील तशी 50% पदं ही पदोन्नतीने आणि 50% पदं ही मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतील. तर आपण इथं पदोन्नतीचा जास्त विचार न करता आपण इथं 50% पदं जी आहेत तर स्पर्धा परीक्षेचा, ही स्पर्धा परीक्षा काय आहे, यांना कसा पेपर असेल, कोणाला देता येईल, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील उर्दू वगैरे सगळ्या शाळा धरून केंद्रप्रमुख पदं निश्चित करायची आहेत. आता आपल्या जिल्ह्यामध्ये आता मुख्य कार्यकारी अधिकारी जे असतात, तर त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सगळ्यात संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये किती पदं रिक्त आहेत केंद्रप्रमुख पदाची, हे सगळं त्यांनी निश्चित केलेलं आहे. मग त्याच्यात मराठी माध्यम असेल, सेमी इंग्रजी, काही सेमी माध्यम असेल, उर्दू असेल, या सगळ्यांचं एकत्रित धरून किती पदं रिक्त आहेत हे आता त्यांना निश्चित करायचं आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना. त्याच्यानंतर केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. आता विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा बघा, विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात येईल. आता जी शिक्षक भरतीची जी परीक्षा झाली ना, ही सुद्धा कोणी घेतली? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतली. ती IBPSच्या मार्फत घेतली. कोणी घेतली? ती IBPSच्या मार्फत. मागच्या वेळेस जे आहे 2017ला जे आहे तर ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतली होती. आता ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही घेणार आहे. ओके, तर आता परीक्षेचे आयोजन आता काय आहे बघा, स्वरूप कसं आहे बघा. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षांद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल. अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील. या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरूप असं असेल. अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल, अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल बुवा इतिहासाचा वेगळा, भूगोलाचा वेगळा, अशी तुम्हाला विषयनिहाय चाचणी घेण्यात येणार नाही. तर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा नावच आहे, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. शिक्षक भरतीला तेच नाव होतं, TAIT, टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी. तसं सेम परीक्षा आहे, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजे तीच परीक्षा आहे. मग आता ही परीक्षा कदाचित ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन होईल. याच्यामध्ये वस्तुनिष्ठ असतील, म्हणजे MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील. 4 पर्याय असेल, 1 पर्याय आपल्याला निवडायचा असेल. ओके, ती कम्प्युटरवर CBT होऊ शकतं, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होऊ शकते किंवा ऑफलाईन देखील होऊ शकते. आता मी थोडंसं शॉर्टकट वाचतो, जे महत्त्वाचं आहे तुम्हाला त्याच्यावरती काही गोष्टी अधोरेखित करतो. तर याच्यामध्ये बघा, समान काठिण्य पातळी असलेल्या 10 प्रश्नपत्रिका तयार केल्या जातील. जसं याला जे आपण टेटला सुद्धा तशाच 22 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत, 22 फेब्रुवारी तर 3 मार्च अशी ही परीक्षा झाली.
आणि या सगळ्या वेगवेगळे पेपर होते. प्रत्येक दिवशी काय होते, वेगवेगळे पेपर होते. तसे असे 10 पेपर तयार करण्यात येतील. 10 ठिकाणी हे पेपर घेण्यात येतील. नंतर त्यांचं एखादा सोपा असेल, एखादा अवघड असेल तर त्याचं नॉर्मलायझेशन होतं. ते नॉर्मलायझेशन काय असेल मी तुम्हाला ते नंतर एका दिवशी समजून सांगेल. किंवा तुम्हाला शॉर्टकट सांगतो. पहिल्या पेपरला समजा 1000 विद्यार्थी बसले, दुसऱ्या पेपरला 1000 विद्यार्थी बसले. पहिल्या पेपरचा टॉपर समजा 96चा आला आणि दुसऱ्या पेपरचा टॉपर समजा 86चा आला. म्हणजे दुसरा पेपर अवघड होता, पहिला पेपर सोपा होता, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पहिल्या पेपरला 97 टॉपर असेल, दुसऱ्या पेपरचा 86 टॉपर असेल तर 86 आणि हे 97 हे दोन्ही मार्क काय धरले जातात, सारखेच धरले जातात. याला नॉर्मलायझेशन म्हणतात. मग दोनच जागा असतील तर इकड पहिल्या याच्यातला 97 वाला आणि इकडचा 86 वाला. पहिल्या पेपरवालेमध्ये 95 जरी असेल तरी तो या 86 वाल्याची बरोबरी करू शकत नाही. आलं लक्षात. त्याला पर्सेंटाईल म्हणतात. काय म्हणतात, पर्सेंटाईल म्हणतात. नॉर्मलायझेशन असतं ते. त्याच्यानंतर बघा 10 प्रश्नपत्रिका तयार करण्यात येतील सगळ्या समान काठिण्य पातळीच्या. नंतर मग रिक्त पदं विचारात घेतली जातील. संभाव्य वेळापत्रक लवकरच परीक्षा परिषद जाहीर करेल. परीक्षा परिषद म्हणजेच आपलं जे स्कॉलरशिपची परीक्षा घेतं किंवा जे आपलं शिक्षक अभियोग्यता घेतं, DEDच्या DTEDच्या वगैरे परीक्षा घेतं ते. ठीक आहे. आणि आपले सध्याचे त्यांचे आयुक्त आहेत माननीय सूरज मांढरे साहेब. ओके. तर बघा याच्यानंतर हे परीक्षेचं माध्यम असेल. तुम्ही परीक्षेचं माध्यम तुम्ही मराठी निवडू शकतात, इंग्रजी निवडू शकतात. ओके. त्याच्यानंतर पण तुम्हाला ज्यावेळेस मेरिट लिस्ट तयार केली जाईल, नाही तर मी इंग्लिश मिडियमवाला आहे वेगळी मेरिट लिस्ट, मराठीची वेगळी मेरिट लिस्ट असं चालणार नाही. एकच मेरिट लिस्ट होईल. तुम्ही कोणत्याही माध्यमातून परीक्षा द्या. आणि परीक्षा 200 गुणांची राहील. 2 तासांचा कालावधी राहील. मी तुम्हाला सांगितलं. आणि घटक जे आहेत तर त्याचे घटक जे आहेत तर पहिला असेल तुमचा बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता. आता याच्यामध्ये 200 पैकी 100 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत, 100 प्रश्न हे बुद्धिमत्ताला आणि अभियोग्यताला आहेत. आता जो शिक्षक भरतीचा पेपर झाला ना त्याच्यामध्ये सुद्धा तसंच सांगितलं होतं त्यांनी. 80 प्रश्न राहतील म्हणजे अभियोग्य बुद्धिमत्तेचे. त्यांनी 100-150 टाकलेले होते IBPS वाल्यांनी. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आकृत्या होत्या. जे शिक्षक नवोदय वगैरे शिकवत असतील, समान संबंध असणाऱ्या पाण्यातल्या प्रतिमा, आरशातल्या प्रतिमा किंवा व्हॉट इज नेक्स्ट फिगर, पुढची फिगर कोणती, याला ती तर त्याला कोणती, अशा फिगर्स त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतात. तर ते जास्तीत जास्त आपल्याला त्याचं हे झालं पाहिजे. आता मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं येतील मार्केटमध्ये, परंतु एक अनुभवी शिक्षक म्हणून माझं असं म्हणणं आहे की आता ह्या अभ्यासक्रमावर जे पुस्तक तयार होईल पुढे थोडंसं लेट येईल, 10-12 दिवसात येईल, पण असं पुस्तक घ्या. कारण हे मार्केटमध्ये ऑलरेडी जे उपलब्ध पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये हा अभ्यासक्रम आहे का हे चेक करून घ्या. ओके. त्याच्यानंतर बघा बुद्धिमत्ता आणि अभियोग्यतामध्ये काय काय आहे. तार्किक क्षमता म्हणजे तुमचा तर्क लावायचा असतो. काय तर्क, लॉजिकल रिझनिंग, याला लॉजिकल रिझनिंग म्हणतात. वेग आणि अचूकता म्हणजे वेगाची काही उदाहरणं असतात, अचूकता. आणि त्याच्यानंतर भाषिक क्षमता, इंग्रजीचे काही प्रश्न असतात. इंग्रजीचे प्रश्न म्हणजे कसे असतील ते साधारणतः सी इट अ मँगो. आता शी इट याच्यामध्ये शीला अंडरलाईन, इटला अंडरलाईन, अ मँगोला अंडरलाईन, पुढे मग 3-4 असे हे दिसतील. आणि करेक्शन याच्यामध्ये कुठे चूक कुठं आहे ते. आता ही शी इट नंतर क्रियापदाला यस लागतो. मग शी इट्स अ मँगो असं पाहिजे का नाही. मग तिथं 2 नंबरला काय आहे, तिथं 2 नंबरचा ऑप्शन आहे इट्स किंवा असं हे दिसेल. मग तुझी जिथं चूक आहे ना ते करायचं. म्हणजे याच्यामध्ये कॉमन एरर, पॅराजम्बलिंग, आर्टिकल, एखादं प्रेपोजिशन असे प्रश्न येतात. आपले इंग्रजीचे यूट्यूबला खूप सारे व्हिडिओज आहेत, ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये सापडेल. इंग्रजीचं भाषिक क्षमता, मराठीचं तुम्हाला भाषिक क्षमता म्हणजे खास करून तुम्हाला समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द असेल, जो स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम असतो का नाही स्कॉलरशिपचा, तर तो स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम या भाषिक क्षमतेमध्ये असतो. मी स्वतः पेपर दिला, त्या पेपरमध्ये असेच प्रश्न होते. ओके. त्याच्यानंतर काही उतार्यावरून प्रश्न, त्याच्यानंतर एखादी गोष्ट असेल ती गोष्टच्या खालीवर क्रम लावायचा. म्हणजे कसं, एक ससा होता, एक कासव होतं, दोघांची स्पर्धा झाली आहे की नाही. मग ते असं दिलेलं असतं, ससा कासव शर्यत जिंकलं, असं खालीवर वाक्य दिलेली असतील आणि त्याचं सिक्वेन्स लावायचं. मग पहिलं वाक्य कोणतं, दुसरं कोणतं, अशा पद्धतीचं सुद्धा त्याच्यामध्ये हे असतात. त्याच्याने अवकाशीय क्षमता यासुद्धा म्हणजे यासुद्धा बुद्धिमत्तेचा घटक आहे. कल, आवड, समायोजन, त्याच्यानंतर व्यक्तिमत्व इत्यादी. हे याच्यामध्ये हे अभियोग्यतेमध्ये हे घटक आले. अभियोग्यते. आणि बुद्धिमत्तेमध्ये काय आलं, आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, हे सगळं जे आहे ना, हे 8वी स्कॉलरशिपचं बुद्धिमत्तेचं पुस्तक पाहिलं तर त्याच्यामध्ये हे सगळं आहे. आणि हे सगळं आपण हे शिकवलेलं आहे ऑलरेडी. आकलन, वर्गीकरण म्हणजे काय, ते क्लासिफिकेशन आहे की नाही. 2ला 4, 2चा वर्ग 4, मग 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, मग 5चा काय, मग पुढे 25 असं असेल. किंवा घन असेल, किंवा वर्ग अधिक 1, 2चा वर्ग अधिक 1, 3चा वर्ग अधिक 1, किंवा घन वजा 1, वर्ग वजा 1,
वगैरे अशा पद्धतीचे हे वर्गीकरण असतं. समसंबंध असतात, क्रम तसाच क्रम असतो, ABCDचा तसा क्रम असतो. तर्क अनुमान, लॉजिक लावायचं. तर्क अनुमान आहे ना, सगळे कावळे माकडं आहेत, सगळे माकडं पक्षी आहेत, आणि मग काही मग त्याच्यात पर्याय दिलेले असतात. ते तुमचं वेन आकृती वगैरे त्याच्यात तर्क अनुमानमध्ये येतात. त्याच्यानंतर कूटप्रश्न हे जे नाही ना, हे सुद्धा आपण अतिशय छान घेतलेले. सांकेतिक भाषा, कोड लँग्वेज आहे, लयबद्ध मांडणी ती सुद्धा आपण घेतलेला आहे. तर हा सगळा अभ्यासक्रम अनेक वेळा 10 म्हणजे चांगला 50-60 वेळा माझा शिकवणं झाला असेल आतापर्यंत. ओके, तर मी जेवढं छान शिकवेल तेवढं इतर म्हणजे कोणी शिकवेलच असं मला नाही वाटत. कारण कसं आहे, माझा हा खूप वर्षापासूनचा हा अनुभव आहे. ओके, असं अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप सारे शिक्षक आहेत, तेही शिकू शकतात, परंतु माझा एक चांगला अनुभव आहे. त्याच्यानंतर शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाह. आता आपण स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय आणि जे नवनवीन जे आहेत, तर भारतीय राज्यघटनेतील आता जो RT आहे, राईट टू एज्युकेशन 2009चा, तर त्याच्यामध्ये कलम वगैरे जे सगळे कायदे योजना, आता या सगळ्या ज्या योजना आहेत, याच्या शासन निर्णय, हे सगळे शासन निर्णय आपल्याला माहिती आहे का, आपण त्याच्यात काम करतो हे आपण एकदा पाहून घेऊ. त्याच्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था असतील, मग त्याच्यात SCRT असेल, NCRT असेल, त्यांचं कार्य असेल वगैरे, या जेवढ्या संस्था आहेत ना, NCT वगैरे, या सगळ्या संस्था त्याच्यामध्ये हे असेल. त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान वापर. आता माहिती तंत्रज्ञान याचं प्रॅक्टिकल आहे 15 मार्काचं. हे स्वतःच तुम्हाला तिथं हे दिलेलं असेल कॉम्प्युटरवर, आणि ते करून पाहायला सांगितलेलं असेल. एखादी PPT तयार करा, एखादा अमुक तयार करा, आहे ना, हे तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं असेल. त्याच्यानंतर अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती. अध्ययन अध्यापन पद्धती ज्या आहेत, ते अध्ययन अध्यापन पद्धती कोणती पद्धत ही आपण नेहमी ही घेत असतो. तरीसुद्धा आपण त्याचं थोडंसं 1-2 व्हिडिओ त्याचे आपण बनवणार आहोत. माहितीचं विश्लेषण आणि मूल्यमापन. विश्लेषण सांगितलं तुम्हाला, ॲनालिसिस करायचं माहितीचं, आणि मूल्यमापन. त्याच्या विषय न्याय, आशयज्ञान आणि सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजी विषयाचं ज्ञान. इंग्रजी मी सांगितलं, इंग्रजीला तुम्हाला 15 गुण आहेत, 15 प्रश्न आहेत 15 गुणांसाठी. हेच तुम्हाला याच्यात तेच असेल, आर्टिकल असेल, एखादं स्पेलिंग मिस्टेक असेल, आहे का नाही, स्पेलिंग मिस्टेक, समानार्थी, विरुद्धार्थी, फ्रेजेस वगैरे हे शब्द असतील. त्याच्यानंतर संप्रेषण कौशल्य, तर तो सुद्धा समाज संपर्क साधनं वगैरे ते 15. तर असे 100 प्रश्न असतील हे 100 गुणांसाठी. तर बघा, अभ्यासक्रम मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बघा. बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता याला 100 प्रश्न, आणि शालेय शिक्षणातील जे नियम, अधिनियम, शैक्षणिक जे नवविचार प्रवाह आहेत, तर हे सगळं जे आहेत हे 100 गुण असतील. आणि याच्यामध्ये बघा शासन निर्णय जे आहेत, तर शासन निर्णयाप्रमाणे आपण याचा अभ्यास करूया. तर त्याच्यानंतर बघा याच्यात शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता. बघा, तुम्हाला अगोदर काय BEd वगैरे पाहिजे होतं, आता तशी गरज नाही. तुमचं BA BSc वगैरे असेल तर आम्ही याच्यासाठी आंदोलन देखील केलं होतं मागच्या वेळेस. आमचं BEd आहे, आमच्या BEdवाल्यांना घ्या, पण त्यांनी काही घेतलं नाही. तर त्यांना फक्त ग्रॅज्युएट BA BSc BCom असेल, तर ज्यांना 50% गुण मिळालेले आहेत आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून या पदावर 3 वर्षापेक्षा कमी ना इतकी अखंड नियमित सेवा शिक्षण सेवक कालावधी ओळून पूर्ण केलेली आवश्यक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही नुसते तुम्हाला याची श्रेणी मिळाली कशाची, म्हणजे तुम्ही पदवीधर शिक्षक आहात. आता आमच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये बरेच पदवीधर शिक्षक आहेत, परंतु त्यांना वेतन श्रेणी मिळालेली नाही. म्हणजे तुम्हाला वेतन श्रेणी कशी मिळते तुम्हाला सांगितलं, आपला S13 मधून डायरेक्ट S14 मध्ये जातं. म्हणजे कसं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की समजा 100 आपण समजा जिल्हा परिषदेने पदवीधर शिक्षक भरले, आणि गव्हर्नमेंट काय करतं, फक्त 1/3 लोकांनाच हे देतं, प्रशिक्षक म्हणून, प्रशिक्षित पदवीधर म्हणून मान्यता देतं. म्हणजे त्याच्यातल्या फक्त 33 शिक्षकांनाच हे असेल. म्हणजे फक्त ते जे 33 असतील ना, त्यांनाच ही परीक्षा देता येईल. लक्षात आलं का, त्यांनाच ही परीक्षा देता येईल. म्हणजे प्रशिक्षित पाहिजे. नुसतं पदवीधर आहे, सर हा मी पदवीधर आहे, तुला देता येणार नाही भाऊ. अलग लक्षात, मला सुद्धा वैयक्तिक देता येणार, कारण मी सुद्धा प्राथमिक शिक्षक आहे, पदवीधर शिक्षक. माझं जण पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, गज मी ऑल इंडियामधून 3rd रँक आहे, पण माझा त्याचा उपयोग नाही. अलग लक्षात, तुम्हाला भाऊ तुम्ही प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पाहिजे, नाही तर 12वी सायन्सवाले घेऊन घेतले, त्यांना अजून 12वी सायन्सवाल्यांना शिकवायला घेऊन घेतलं गणित शिकवायला, पण त्यांना पदवीधराची वेतन श्रेणीच नाही, तर त्यांना ही परीक्षा देता येणार नाही. ओके, त्याच्यासाठी काही आंदोलनं वगैरे होऊ शकतात, पुढे त्याच्यात बदल होऊ शकतो. त्याच्यानंतर विभागीय मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक पर्यंत कमाल वयोमर्यादा 50 वर्ष. म्हणजे तुम्हाला जे शिक्षक 50 वर्षपर्यंत ज्यांचं वय असेल, 50 पेक्षा कमी असेल, तर त्यांना ही परीक्षा देता येईल. याच्यामध्ये काही कॅटेगरी विडिटी असा काही प्रकार नाही. त्याच्यानंतर विभागीय ही जी स्पर्धा परीक्षा आहे, तर तुम्ही जर समजा ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला
परीक्षा देता येईल. नाही तर मी आहे औरंगाबाद जिल्ह्याचा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये चालेल, नाही चालणार तसं. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये हे नोकर म्हणजे शिक्षक म्हणून असाल किंवा पदवीधर प्रशिक्षित असाल तर तिथंच तुम्हाला ते देता येईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची तुम्हाला 50% गुण पाहिजे. किती गुण पाहिजे? 50% गुण पाहिजे. आणि 3 वर्ष तुमची अखंड सेवा पाहिजे. अखंड सेवा म्हणजे कळतं का? म्हणजे एका दिवशी जर समजा तुम्ही 2-4 दिवस समजा रजा न टाकता निघून गेले आणि एखाद्या अधिकाऱ्याने समजा तुमची बिगर पगारी बिनपगारी करून टाकली, सेवा खंडित झाली तुमची, ते नाही चालणार. तुमची सेवा ही 3 वर्ष अखंड पाहिजे. शिक्षण सेवक कालावधी सोडून ते बी प्रशिक्षित पदवीधर पाहिजे तुम्ही. काय पाहिजे? नुसतं पदवीधर नाही, तुम्हाला त्याचा S14चा तुम्हाला वेतन श्रेणी देखील असली पाहिजे, त्यांनाच ही देता येईल. त्याच्यानंतर किंवा बघा, प्रशिक्षित या पदावर आपल्याला जी पदवी धारण केलेली आहे त्या दिनांकापासून 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा पूर्ण करणं आवश्यक आहे. प्रशिक्षित शिक्षकाऐवजी प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक असं वाचण्यात यावं. अगोदर काय होतं? फक्त पदवीधरांना देता यायची, कोणाला देता यायची. आता तसं कोणालाही देता येणार नाही. आता पदोन्नती, आता हे तुम्हाला कळलं परीक्षा कशी होणार, काय होणार. आता पदोन्नती म्हणजे काय? पदोन्नती म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही जे शिक्षक असाल तर शिक्षकाचा मुख्याध्यापक होणं, मुख्याध्यापकाचा केंद्रप्रमुख होणं, केंद्रप्रमुखाचं हे होणं, याला काय म्हणतात? पदोन्नती म्हणतात. काय म्हणतात? पदोन्नती. काय म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला? काय म्हणतात बॉस त्याला? म्हणजे वरची डिग्री मिळणं, वरची पद मिळणं. आलं का लक्षात? हां, प्रमोशन. काय म्हणतात त्याला? प्रमोशन. तर ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित शिक्षक या पदावर 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड सेवा नियमित केली असेल तर शिक्षण सेवक कालावधी वगळून तेच आलेले कागदपत्रांची पडताळणी वगैरे जे आहे तर संकेतस्थळावर बघा उमेदवारांची बघा तुमचे जे सिनियर शिक्षक आहेत त्या सगळ्या सिनियर शिक्षकांमधून काय केलं जाईल? त्यांची हे लावले, मेरिट लिस्ट लावली, त्यांची सिनियरिटीची लिस्ट लावली जाईल. 2000 समजा 1990ला लागलेला, मग 91 लागलेला, 92 लागलेला, मग अशी त्यांची काय केली जाईल? हे केली जाईल. बघा, तर परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्राची पडताळणी संकेतस्थळावर उमेदवारांची सूची जाहीर झाल्यानंतर 15 दिवसाच्या मुदतीत खालील समितीमार्फत करण्यात येईल. इथं कोण आहे? इथं सुद्धा कोणाला सांगितलेलं आहे बघा. बघा, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित शिक्षक, प्रशिक्षित काय? शिक्षक, प्रशिक्षित शिक्षक या पदावर 3 वर्षापेक्षा कमी नाही एवढी. तिथं काय होतं? प्रशिक्षित पदवीधर होतं. इथं काय आहे? पदोन्नतीला प्रशिक्षित काय आहे? शिक्षक आहे. तो प्रशिक्षित शिक्षक असेल आणि 3 वर्ष सेवा झालेली असेल तर सेवा ज्येष्ठता करायची, सेवा आणि सेवा ज्येष्ठतेनुसार काय करायची? त्यांची लिस्ट लावायची. पण मग तुम्ही म्हणाल सर मी 10 जानेवारीला 10 जानेवारी 2010 लागलो आणि माझा मित्रसुद्धा 10 जानेवारी 2010लाच लागला, मग कोणाला घेतलं जाईल? तुमच्यापैकी ज्याचं उच्च शिक्षण असेल किंवा ज्याचं आता समजा दोघांचं BA झालेलं आहे, मग तुम्हाला BAला ज्याला जास्त टक्के असतील तो घेतला जाईल. आलं का लक्षात? मग बघा, केंद्रप्रमुख पदी विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रमाणपत्राची पडताळणी संकेतस्थळावर उमेदवारांची सूची जाहीर झाल्यानंतर 15 दिवसाच्या मुदतीत खालील समितीमार्फत करण्यात येईल. आता जिल्हा परिषदेला एक समिती तयार होईल आणि त्या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष असतील, समाज कल्याण अधिकारी असतील, शिक्षण अधिकारी माध्यमिक असतील, शिक्षण अधिकारी प्राथमिक असतील. मग कागदपत्रांची पडताळणी होईल, हे सगळे पडताळणी करतील आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांची उपस्थितीची नोंद ठेवणं आवश्यक राहील. उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासण्याची नोंद घेऊन उमेदवारास प्रमाणपत्राच्या प्रतीचा एक संच घ्यावा व त्यावर कागदपत्राच्या पडताळणीचा दिनांक व नोंद क्रमांक नोंदविण्यात यावा. मूळ प्रमाणपत्रे उमेदवारास तात्काळ परत करण्यात यावीत. कागदपत्र पडताळणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर म्हणजे इंटरनेटवरती काय करण्यात येईल? कॉम्प्युटरवरती त्यांना हे पाठवतील. आणि त्याच्यानंतर शासन निर्णय 2/2/2010 ते दिनांक 10/6/2014 या कालावधीत अभावितपणे नियुक्त केंद्रप्रमुखांच्या सेवा दिनांक 16 फेब्रुवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये नियमित करण्यात आलेल्या आहेत. अगोदर त्यावेळेस जे शिक्षक हे झाले होते तर त्यांची सेवा नियमित करण्यात आली. सदर आदेश हा कायम राहील. आता तक्रार, आता एखाद्याला वाटलं मला तक्रार करायची तर समजा माझ्याबरोबरचा लागला आहे त्याला कमी टक्के आहे तर त्या मग हे तक्रारीचं निवारण कोण करेल? त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची कमिटी करेल. त्याच्यानंतर मग आपल्याला शिक्षण संचालक जे आहेत डायरेक्टर आहे ना, तर ते डायरेक्टरकडे आपल्याला अपिली अधिकारी असतील. जर COने काही अडचण आली तर मग आपल्यावरती पाठवता येईल. त्याच्यानंतर केंद्रप्रमुखांची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदे भरण्यासाठी
संपूर्ण प्रक्रिया शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल. या संदर्भात संचालनालय स्तरावरून वेळोवेळी सविस्तर सूचना निर्गमित करण्यात येतील. म्हणजे जे डायरेक्टर आहेत ना शिक्षण संचालक ते सूचना करतील आणि आपले मुख्य कार्यकारी अधिकारी ते समाज कल्याण अधिकारी शिक्षण अधिकारी वगैरे ते त्या पद्धतीने हे करतील. आता केंद्र प्रमुखांच्या मंजूर पदाच्या 50% पदोन्नतीने आणि 50% पदं मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे या प्रमाणात राहतील. सध्या स्थितीत पदोन्नतीच्या कोट्यातील पदे 50% पेक्षा अधिक असल्यास सदर पदे जसजशी रिक्त होतील तसतशी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतील. आता बघा हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. काय सांगितलं त्यांनी की सद्यस्थितीत पदोन्नतीच्या कोट्यातील पदे 50% पेक्षा अधिक आहेत. तर सदर पदे ही जसजशी रिक्त होतील ना तसतशी, आता एखादा समजा रिटायर होतोय असा, मग त्या पदोन्नतीमध्ये त्यांना तिथं समावेश करून घेण्यात येईल. ओके. तर त्याच्यानंतर केंद्रप्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापने मधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद व जिल्हा सेवा प्रदेश नियम 1967 अन्वये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ग्रामविकास विभागाने कार्यवाही करावी. ज्या जिल्ह्यांनी केंद्रप्रमुखांची पदे भरण्याची प्रक्रिया प्रस्तावित शासन निर्णय यांच्या दिनांकापर्यंत पूर्ण केली असेल तर ती वैध असेल. तर सदर शासन निर्णय ग्रामविकास विभागाचा अमुक आहे 17 नोव्हेंबर 2022 रोजी अलग लक्षात यांच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर बघा आता हा जो GR आहे याचा GR आहे, हा कालचा GR आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सर्वांसाठी शिक्षणाचं सूक्ष्म नियोजन सतत उपस्थिती टिकवणं शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी 4860 केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून 10 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी 1 केंद्रप्रमुखाचं पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय शासन निर्णयाने घेण्यात आला. त्यानुसार 4860 केंद्रप्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. बघा किती पदं किती आहेत 4860 4860 एवढी पदं आहेत. त्याच्यामध्ये 2/2/2010 अन्वये केंद्रप्रमुख पदभरतीचे प्रमाण सरळ सेवा होतं. सरळ सेवा म्हणजे काय, बाहेरच्या एखाद्याला परीक्षा देता येत होती, आता त्याला बाहेरच्याला परीक्षा देता येणार नाही. पदोन्नती विभागीयाचं 33% होतं, आता डायरेक्ट 50% करून टाकलं. 40-30 होतं ते प्रमाण करण्यात आलं होतं. आता 10/6/2014 रोजी याचं एक असा या आदेश होता. आता 100% बघा सदर कार्यपद्धतीनुसार पदे भरली जात नाहीत असे शासनाच्या निदर्शनास आले आहेत. त्यामुळे 100% पदे भरण्यासाठी सदर भरतीचे प्रमाण 50% पदोन्नतीने 50% मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे भरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचारात होती. आणि मग आता शासनाने एक निर्णय काढला किती बघा हा 16/2/2018चा हा निर्णय होता. याच्यामध्ये दुरुस्ती केली 50% असं भरायला सुरुवात केली. आणि मुख्य बघा तर केंद्रप्रमुखांची पदं निश्चित करायला लावली, किती आहेत काय आहेत हे सगळं जे आहे पदोन्नतीने काही मर्यादित विभागीय परीक्षेने याचं सगळं नियोजन केलं जाणार आहे. आणि सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ही परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही घेण्यात येणार आहे. ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्यात येईल. समान काठिण्य पातळीचे 10 प्रश्नपत्रिका. शक्यतो मला असं वाटतं की हे तुमचं CBT होईल, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होण्याची शक्यता आहे. कारण 10 वेगवेगळे पेपर तयार करतायत. 10 वेगवेगळे पेपर तयार करणं म्हणजे काय की 10 प्रकारचे पेपर तयार करणं आणि त्याचं नॉर्मलायझेशन करणं हे फक्त कुठं असतं, हे कम्प्युटरवरच असतं. अलग लक्षात, असं ऑफलाईनला नसतं. म्हणून ऑनलाईन घेण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यानंतर उपलब्ध पदं विचारात घ्यायची आहेत, परीक्षा कशी घ्यायची वगैरे ते आता किती शिक्षकांनी फॉर्म हे भरले परीक्षेसाठी अर्ज केले त्याचे त्या एकूण उमेदवार किती जागा किती. आता खूपच जास्त जणांनी फॉर्म भरलेले असतील तर त्या पद्धतीने 1, 2, 3 दिवसात 4 दिवसात अशा पद्धतीने ती परीक्षा घेण्यात येईल. ओके, जास्त असतील तर, नाही तर 1-2 दिवसात सुद्धा होऊ शकते ती. परीक्षेचं माध्यम मराठी असेल इंग्रजी असेल, इंग्रजीचाच प्रश्न तोच मराठीमध्ये असेल. आता टेटसाठी तसंच तर सेम होतं. सदर परीक्षा 200 गुणांची राहील. आता हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. हा अभ्यासक्रम जे आहे हा अभ्यासक्रम संपूर्ण अभ्यासक्रम पाहिलेला आहे. शिक्षण क्षेत्रात बघा कार्य करणाऱ्या संस्था आहेत बघा, युनिसेफ आहे, NCERT आहे, न्यूपा आहे, NCTE आहे, CCRT आहे, TISS, TIFR, होमी बाबा आहे, सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, RTE, EFLU, MPSP, SCRT, MIPA, CC, डाएट, राज्य आंग्ल भाषा, या वेगवेगळ्या संस्था आहेत. या संस्थांचा सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यास आहे. आपल्याला माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आपल्याला इंटरनेट हाताळता येतं का, शाळा स्तरावर आता सगळंच तुम्हाला UDIS भरा, तुम्ही MDM भरा, सगळंच सगळी माहिती सगळी ऑनलाईन पद्धतीने केली जाते. त्याच्यामुळे केंद्रप्रमुखाला हे जमलं पाहिजे. नाही तर केंद्रप्रमुख एखाद्या शिक्षकाला सांगेल दे रे भाऊ करून, काय उपयोग नाही ना, मग तुला येत नाही तर तू करूच नको ना. मग त्याच्यामुळे आता अशा पद्धतीचे चांगले जे प्रज्ञावंत शिक्षक आहेत
त्यांच्यामधून निवड करून हे भरले जाणार आहे. तसे आम्ही बी प्रज्ञावंतच आहेत बा, पण ते काय होतं, आम्हाला त्यांनी चान्सच दिला नाही, जाऊ द्या मर द्या. आमचं काय थोडंसं बॅड लक आहे. येतं आम्हाला सगळं, पण मग ते आता नाही देत तर काय करणार आहे, त्याचं पाया पडणार आहे का. बरं, तर आता ते GRमध्ये बघा, इंटरनेटचा प्रभावी वापर, शाळा स्तरावर विविध माहिती भरणं, शासनाच्या उपलब्ध पोर्टलवरील माहिती वापरासंदर्भी ज्ञान म्हणजे सरळ UDIS प्लस वगैरे, संगणक वापराविषयीचं ज्ञान, माहितीचं विश्लेषण, शाळा स्तरावरील अंदाजपत्रक, हिशोब, आलं का लक्षात, अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती, पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम असेल. अभ्यासक्रम आणि मूल्यमापनमध्ये काय काय असेल, पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम, त्याचं सगळं अध्ययन अध्यापन पद्धती असतील. अध्ययन निष्पत्तीतील उणीवा, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, पूरक मार्गदर्शन, प्रश्ननिर्मिती कौशल्य म्हणजे स्वाध्याय, असर, न्यास, पिसा यांचे अहवाल, प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र, निकालासंबंधीची कामं, माहितीचे विश्लेषण मूल्यमापन, प्राप्त माहितीचे विश्लेषण, शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणं, असर, न्यास यांचे जे आहेत ही सगळे निकाल यांचे माहितीचं विश्लेषण करता येणं, संप्रेषण, समाज संपर्काची विविध साधनं, त्याच्यानंतर विषय निहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयाचं आशय ज्ञान, मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास, माध्यमिक स्तरापर्यंत विषयाचं ज्ञान. म्हणजे तुमचं थोडंसं जे पुस्तकातले जे आहेत आपले पुस्तकं जे आहेत त्या पुस्तकंसुद्धा तुम्हाला वाचायची गरज आहे. चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी. शैक्षणिक बाबींचं सध्या काय चालू आहे, केंद्राचा कोणता GR निघाला, महाराष्ट्र शासनाचा कोणता GR निघाला, आता कोणाला किती पेमेंट वगैरे, आता हे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहे. पेमेंट म्हणजे आता समजा पोषण आहारवाले त्यांना किती अनुदान दिलं जातं दर महिन्याला, अगोदर किती होतं, आता किती शासनाने किती केलं, अंगणवाडी ताईंना आता किती, हे सगळं त्याच्यामध्ये, क्रीडाविषयक ज्या घडामोडी आहेत हे त्याच्यामध्ये येईल. शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची BA BCom झालं ना आपलं हे, तर 3 वर्षापेक्षा कमी नसावी, हे झालं आपलं. ओके, त्याच्यानंतर 50 वर्ष, हे सगळं आपण कागदपत्रांची पडताळणी वगैरे हे सगळं झालेलं आहे. त्यांची कमिटी, अध्यक्ष कोण असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी, नंतर सदस्य असतील समाज कल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक, पण प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सचिव असतील. ओके, तर अशा पद्धतीचं हे जे आहे हे सगळं जे तक्रारीचं निवारण मी ते देखील सांगितलं. तर हे सगळंच्या सगळं आपण हे याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या गणित गुरु ॲपवरून ही जी आहे, तर जे असे काही विस्तार अधिकारी आहेत टॅलेंटेड, तर त्यांच्याकडून सुद्धा मी काही लेक्चर्स करून घेणार आहे. आणि माझं गणित गुरु ॲप जे आहे हे ॲप तुम्ही काय करा, डाउनलोड करून घ्या. आणि इथं केंद्रप्रमुख नावाचं केंद्रप्रमुख भरती, तर केंद्रप्रमुख भरती हे जे आहे ही केंद्रप्रमुख भरतीचं आपल्याला एक बॅच चालू करायची आहे. ती कशी हे करायची, काय करायची, याचं तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. दररोज आपण जवळपास 1.5 ते 2 तास आपण दररोज त्याचं मार्गदर्शन करणार आहोत, त्यांचा सराव देखील करून घेणार आहोत. ओके, चला, तर तुम्हाला केंद्रप्रमुख परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. माझाच विद्यार्थी माझा केंद्रप्रमुख असेल तर अजून चांगलं होईल, कारण मागच्या वेळी जे गट शिक्षणाधिकारी होते तर ते देखील, त्यांना देखील मी मार्गदर्शन करण्याची मला संधी मिळाली होती. त्याच्यानंतर आमचे जे पोषण आहार अधीक्षक होते ते देखील, त्यांना देखील मला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. अशा अनेक अधिकारी मी घडवले. कलेक्टर घडवला, राज्यातून पहिला येऊन कलेक्टर घडवला. तर याचा मला स्वतः टेटचा संपूर्ण अभ्यासक्रम माहिती आहे. नुसता माहिती नाही, मी शिकवलेलं आहे आणि स्वतः त्याची परीक्षा देखील दिलेली आहे. तर असो, तुम्हाला या केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. ऑल द बेस्ट.